आजचा पहिला प्रश्न, न्यूझीलंडमध्ये क्राइस्ट चर्च या ठिकाणी 2 मस्जिदवर झालेल्या हल्ल्यात किती लोक ठार झाले आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे 49 लोक हे ठार झाले आहेत या हल्ल्यामध्ये. अतिशय दुर्दैवी असा हा हल्ला आहे आणि न्यूझीलंडच्या ज्या पंतप्रधान आहेत जर्सिडा यांनी या घटनेला न्यूझीलंडचा डार्केस्ट डे म्हटलं आहे. राष्ट्रीय शोक जाहीर झाला आहे. ऑस्ट्रेलियाने सुद्धा याची दखल घेत राष्ट्रीय शोक जाहीर करून त्यांचा जो फ्लॅग आहे तो अर्ध्यावरती उतरविला आहे. पुढला प्रश्न, वर्ल्ड कन्झ्युमर डे कधी साजरा करण्यात आला? मित्रांनो, तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असल्यास हे व्हिडिओज नक्की शेअर करा, लाईक करायला विसरू नका, कारण तीच गोष्ट आमचं मनोबल वाढविते. शिवाय तुम्ही केलेल्या लाईकमुळे आणि शेअरमुळेच ही सिरीज चालू ठेवायची अथवा नाही चालू ठेवायची याबद्दल आम्हाला कल्पना मिळत असते. तर वर्ल्ड कन्झ्युमर डे हा 15 मार्चला साजरा करण्यात आला. तुम्हाला अजून एक महत्त्वाची बातमी जी सांगायची होती, 15 मार्चलाच स्लीपिंग डे सुद्धा साजरा करण्यात येतो. त्यामुळे भरपूर झोप घ्या. झोप ही अतिशय आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. वर्ल्ड जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी कुठली भारतीय व्यक्ती पोहोचली आहे? तर दीपा कर्माकर या पोहोचल्या आहेत वर्ल्ड जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये. कर्माकर यांना पहिल्यांदा कधी नोटीस केलं गेलं तर ज्यावेळी त्यांनी 2014च्या कॉमनवेल्थ गेममध्ये ब्रॉन्झ जिंकलं होतं त्यावेळी. शिवाय त्यांनी अनेक पदं ही जिंकून दिलेली आहे भारताला. त्यांनी 2015चं वर्ल्ड आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिपसुद्धा आपल्या देशासाठी त्या पहिल्यांदा खेळल्या होतात. याशिवाय त्या कर्माकर यांना भारतामध्ये पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. त्यांना राजीव गांधी खेलरत्न अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. व्यास सन्मान पुरस्कार कुणाला देण्यात आला? तर व्यास सन्मान पुरस्कार हा लीलाधर जगुडी यांना देण्यात आला. ज्ञानपीठ पुरस्कारानंतर हा दुसरा महत्त्वाचा पुरस्कार मानण्यात येतो. लीलाधर जगुडी हे एक हिंदी पोएट आहेत आणि ते 1964 पासून लिहितात. त्यांना आत्तापर्यंत पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे, साहित्य अकादमीचा अवॉर्ड मिळालेला आहे, रघुवीर सहाय्य सन्मान मिळाला आहे आणि आकाशवाणी अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे. ग्लोबल एन्व्हायरमेंट आउटलुकच्या 6व्या आवृत्तीमध्ये जो अहवाल दिला आहे त्यानुसार खालीलपैकी योग्य विधान कोणतं हे आपल्याला ओळखायचं आहे. दूषित पाण्यामुळे दरवर्षी 1.4 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो, हे बरोबर आहे. वायू प्रदूषणामुळे जगभर 60 ते 70 लाख लोकांचा मृत्यू होतो, हेही वाक्य बरोबर आहे. आणि श्रीमंत देशामध्ये बघा केवढी अन्नाची नासाडी होते, 56% अन्नाची नासाडी होते. तर वरील सर्व वाक्य हे आउटलुकच्या अहवालामध्ये दिलेले आहेत, म्हणजे सगळी वाक्य बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4. UNEP काय आहे? तर UNEPची स्थापना ही 5 जून 1972ला झाली होती आणि याचं पॅरेंट ऑर्गनायझेशन काय आहे? तर पॅरेंट ऑर्गनायझेशन युनायटेड नेशन आहे. याचं हेडक्वार्टर नायरोबी केनिया येथे आहे. संप्रीती युद्ध सरावाबद्दल आपण बऱ्याच दिवसापासून माहिती बघत होतो. तर संप्रीती युद्ध सरावाची आता समाप्ती होणार आहे. 14 दिवस हा संप्रीती युद्ध सराव चालला. संप्रीती युद्ध सराव हा भारत आणि बांगलादेश या 2 देशादरम्यान चालला होता. बांगलादेशाच्या तंगेल येथे हा सराव झाला आणि संप्रीती सराव मालिकेची ही 8वी आवृत्ती होती. हा जो सराव आहे हा आता जसा बांगलादेशला झाला तर पुढल्या वर्षी जेव्हा हा सराव होईल तेव्हा तो भारतामध्ये होईल. 14 दिवस चाललेल्या या सरावामध्ये दोन्ही देशांच्या दलांनी धोरणात्मक कार्य पद्धती आणि सहकार्य या पैलूंवर अनुभवांचे आदानप्रदान केले. इंडिया एनर्जी मॉडेलिंग फोरम ही कार्यशाळा कोणी आयोजित केली होती? तर नीती आयोग आणि USAID यांच्या संयुक्त विद्यमानाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे याचं उत्तर असेल दोन्हीही. पर्याय क्रमांक C. काय आहे USAID? तर संयुक्त राष्ट्रसंघ आंतरराष्ट्रीय विकास संस्था. ही युनायटेड स्टेट्स फेडरल गव्हर्नमेंट या अमेरिकी संस्थेची एक स्वतंत्र संस्था आहे जी प्रामुख्यानं नागरी परकीय मदत आणि विकास सहाय्य यांच्या प्रशासनासाठी जबाबदार आहे.
संस्थेचे संस्थापक कोण आहे? या संस्थेचे संस्थापक आहे जॉन एफ केनेडी. याची जी स्थापना आहे ती 3 नोव्हेंबर 1961 रोजी झाली होती आणि याचं जे हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय आहे ते वॉशिंग्टन अमेरिका येथे आहे. 14 आणि 15 मार्चला नवी दिल्लीमध्ये नीती आयोग आणि USAID यांनी इंडिया एनर्जी मॉडेलिंग फोरम याच्या विकासासाठी पहिली कार्यशाळा पार पाडली. या कार्यशाळामध्ये भारताला केंद्रस्थानी ठेवत ऊर्जा पद्धती मंच स्थापन करण्यासंदर्भातल्या विविध पैलूंवरती चर्चा करण्यात आली. ऊर्जा आणि पर्यावरण विषयक महत्त्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ आणि धोरणकर्त्यांना इंडिया एनर्जी मॉडेलिंग फोरमद्वारे एक व्यासपीठ उपलब्ध करून दिला जात आहे. पुढला प्रश्न आहे, बरेचसे प्रश्न आजचे पर्यावरणाशी संबंधित आहे आणि पर्यावरणाच्या संबंधित प्रश्न हे विचारण्यात येत सुद्धा असतात. कुठल्या राज्याने अवर्षण प्रवण भागात क्लाउड सीडिंग ही योजना अंमलात आणण्याचे ठरवले आहे? तर आपण पहिल्यांदा समजून घेऊया क्लाउड सीडिंग म्हणजे काय. ही जी योजना आहे ही कर्नाटक राज्यानं अंमलात आणण्याचं योजना आहे. काय आहे क्लाउड सीडिंग? क्लाउड सीडिंग म्हणजे ढगांचे बीजारोपण, म्हणजेच हवामानात सुधारणेचा हा एक प्रकार आहे. म्हणजे जिथे अवर्षणग्रस्त भागामध्ये जर आपल्याला पाऊस पाडायचा असेल तर याआधीसुद्धा कर्नाटकमध्ये अशा प्रकारचा प्रयोग हा झाला होता. ज्यात ढगांपासून होणाऱ्या पावसाचे प्रमाण सुधारण्यासाठी हवेमध्ये एक विशेष पदार्थ सोडला जातो. या प्रक्रियेसाठी सामान्यपणे सिल्वर आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड, ड्राय आईस म्हणजेच सॉलिड कार्बन डायऑक्साईड, ड्राय आईस म्हणजेच काय असतो सॉलिड कार्बन डायऑक्साईड आणि वायू रूपातले लिक्विड प्रोपेन हे वापरले जाते. क्लाउड सीडिंग प्रकल्पासाठी सामान्यतः दुपारचा वेळ घेतला जातो 1 ते 4चा. भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा 2003मध्ये जलसंसाधन मंत्रालयाने प्रोजेक्ट वरुण या नावाने पहिला क्लाउड सीडिंग राबवला होता. राज्यातल्या दुष्काळप्रवण भागामध्ये कर्नाटकच्या 76 तालुक्यांमध्ये येणाऱ्या वर्षा ऋतूत अधिकाधिक पाऊस पाडण्याकरता कर्नाटक राज्याने वर्षाधार म्हणजे हाच प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रोजेक्ट वर्षाधार हा क्लाउड सीडिंग तंत्रावर आधारित आहे. 2018 साली हा प्रकल्प राबवून 37.9% इतका जास्त पाऊस हा कर्नाटकमध्ये पाडण्यात आला होता. भारतीय RBIने कुठल्या बँकेला नुकतेच खाजगी श्रेणीमध्ये स्थान दिलं आहे? तर भारतीय RBIने नुकतेच IDBIला खाजगी श्रेणीमध्ये स्थान दिलं आहे. LICनं नुकतंच IDBIचे 51% शेअर हे विकत घेतल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे. IDBI बँकेचा जो स्लोगन आहे तो आहे बँक ऐसा दोस्त जैसा. RBIचं हेडक्वार्टर मुंबईला आहे. त्याची स्थापना 1 एप्रिल 1935ला झाली होती आणि सध्या त्याचे जे अध्यक्ष आहेत ते गव्हर्नर आहेत ते आहे शशिकांत दास. IDBI बँकेची स्थापना ही 1 जुलै 1964ला झाली होती आणि याचं जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईला आहे. वेस्ट नील व्हायरस, आता हा नवीन व्हायरस आहे आणि त्याचा जो रोगी आहे हा भारतामध्ये सर्वप्रथम केरळ इथे मिळाला आहे. तर काय असतो हा वेस्ट नील व्हायरस? वेस्ट नील व्हायरस हा एक RNA व्हायरस आहे आणि याच्यासोबत झिका व्हायरस, डेंग्यू व्हायरस, येलो फीवर व्हायरस हे सुद्धा अटॅक करू शकतात. वेस्ट नील व्हायरस हा पहिल्यांदा फक्त मॉस्किटोद्वारे संक्रमित होत असे आणि आता जो आहे तो मॉस्किटोनंतर बर्ड्समध्ये प्रायमरी होस्ट जे आहेत ते बर्ड्स आहेत, हॉर्स आहेत आणि माणसालासुद्धा आता याचा त्रास हा व्हायला लागला आहे. जसं की हॉर्समध्ये वेस्ट नील व्हायरस जेव्हा आढळून आला तर त्याच्यासाठीचं लसीकरण हे उपलब्ध आहे, पण मानवाला जर प्रतिबंधित करायचं असेल याच्यापासनं तर याचं लसीकरण हे अजून अवेलेबल नाही.
IPL स्पॉट फिक्सिंगमध्ये फसलेल्या कुठल्या क्रिकेट खेळाडूवरून आजीवन प्रतिबंध हे हटविण्यात आले आहे? तर याचं नाव आहे श्रीसंत, जे नुकतेच बिग बॉस नावाच्या एका TV चॅनलवरच्या सिरियलमध्ये सुद्धा होते. तर IPL स्पॉट फिक्सिंग 2013मध्ये हे फसले होते आणि आता यांना आजीवन प्रतिबंध सुप्रीम कोर्टाने हटवलेला आहे. BCCIने त्यांच्यावरती ही कडक कारवाई केली होती. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाच्या अशा बातम्या आपण बघितलेल्या आहेत. तुम्हाला या न्यूज कशा वाटल्या ते मला नक्की सांगा. जय भारत.